नमस्कार, शुभ स्टोरीज मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे वेगळं व्हायचंय मला. सविताच्या नणंदा अगदी हिरिरीने आपले मत मांडत होत्या. सविताचा नवरा विलास सुद्धा त्यात भाग घेत होता. सविताचा मुलगा सोहम आणि त्याची बायको सखी आरोपीच्या पिंजऱ्यात आणि बाकीचे सगळेच स्वघोषित न्यायाधीश झालेले होते. सगळेजण सोहमला आणि त्याच्या बायकोला एकत्र कुटुंबात राहण्याबद्दल सुचवत होते, पटवून देत होते. सविता मात्र शांत बसून भाजी निवडत होती. सविताच्या नंदेने सीमाने विचारले, सविता, तुला काहीच बोलायचे नाहीये का? तुला पटलंय का हे? आम्ही एवढे तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही, तुमच्या भावासाठी. मला सोहमच्या वेगळं राहण्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही. सविता उत्तरली. काय? अगं, बोलतेस काय तू? अगं, तुमचं म्हातारपण लेक सून जवळ असले की बरं असतं का हाताशी? एक नणंद म्हणाली. सविताने हातातली भाजी बाजूला ठेवली, म्हणाली, सोहम आणि सखी वेगळे राहिले की आमच्याकडे दुर्लक्ष करतील असं का समजता तुम्ही? अनेक मुलगा सून वेगळे राहूनही आई वडिलांची काळजी घेतात, एकमेकांच्या गरजेला धावून जातात. ताई, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आता फोनवर अनेक कामं होतात, अनेक सोयी सुविधा घरातही करून घेता येतात. मला सांगा, मुलगा सून जवळ असावेत असं का वाटतं आपल्याला? घरातली कामं करण्यासाठी सून आणि बाहेरची कामं करण्यासाठी मुलगा जवळ हवा असतो आपल्याला. हातात चहाचा कप आणून द्यायला, आल्या गेलेल्याला चहा पाणी करायला सून हवी असते. आपल्याला आठवेल तेव्हा त्या वस्तू दुकानातून आणून द्यायला मुलगा हवा असतो. अगं, मग चूक काय त्यात? आपण नाही का त्यांच्यासाठी खस्ता खाल्लेले असतात? सविताचा नवरा म्हणाला. हो, पण म्हणून आपण त्यांना किती गृहीत धरायचं? आपण त्यांना जन्म देतो, ते आपल्याला ती हवी असतात म्हणून. त्यांना लहानाचं मोठं करतो तेव्हा आपल्यालाही त्यांचं प्रेम मिळतच असतं की. आणि आपल्या म्हातारपणाची काठी मुलं होतातच, पण ते त्यांनी स्वेच्छेने व्हावं असं मला वाटतं. आपली जबाबदारी खरं तर आपल्या पोटचा मुलगा आणि मुलगी यांची आहे, सून जावई यांची नाही. त्यांच्यासाठी तशा अर्थी आपण काहीही केलेले नसते, पण सहसा आपण आपला सगळा भार सुनेवरच टाकतो आणि हेच नकोय मला. हो, मग तिचं कर्तव्यच आहे ते. घर सांभाळणं, घरातल्या सगळ्यांचं मनापासून करणं हे तिचं कामच आहे. किती मोठी नणंदताई. जसं मी तुमचं सगळ्यांचं केलं तसंच ना ताई. मला आईंनी आणि यांनी नोकरी करू दिली नाही का? तर मोठं एकत्र कुटुंब आहे आपलं. सीमा माणसांचं लग्न, तुम्हा दोघींची बाळंतपणं, माहेरपण, विकास भाऊजींचं लग्न, अगदी तुमच्या लेक सुनेचा पाहुणचार, जावयाचे आगत स्वागत सुद्धा सागर संगीत केलं आहे मी. त्या काळात तर कामाला पोळ्यांना बाई लावणे ही पद्धतही नव्हती. सरळ कुणालाही कधीही जेवायला आमंत्रण जायचं आपल्याकडून. स्वयंपाक मी करणार तर मला आधी विचारावं, किमान कानावर घालावं असंही कुणाला वाटायचं नाही. मी जरा काही आजारी पडले की माझ्या तब्येतीपेक्षा घरातल्या कामाचं काय याची सगळ्यांना जास्त चिंता असायची. विकास भाऊजी कॅनडात असतात म्हणून कोण कौतुक सर्वांना. 2-3 वर्षांतून ते एकदा यायचे, तर आईंना त्यांच्यासाठी काय करू नि काय नको असं होतं. मला सांगा, ते आईसाठी काय करत होते? 15 दिवस आल्यावर कुणीही गोड गोड बोलतं. आपल्याला किती काळजी आणि प्रेम आहे हे दाखवतात. हा नुसता दिखावा आहे. नातेवाईक, त्यांची जबाबदारी, कुलाचार यातलं काहीही पडत नाही त्यांच्यावर. तरीही त्यांचा केवढा रुबाब. मी आणि हे मात्र बसलो इथं माणसं जोडत. आई गेल्या त्यानंतर तर 3 वर्ष आले नाहीत विकास भाऊजी. सीमा, तुम्ही दोघी एकत्र कुटुंबाचं महत्व सांगता, पण तुम्ही दोघी तर सध्या स्वतंत्रच राहत आहात. अगं, पण वहिनी, आम्ही मुद्दाम वेगळा राहत नाही.
ताईच्या मिस्टरांची बदली झाली दुसऱ्या गावाला म्हणून तिला जावं लागलं आणि माझे सासू सासरे गावाकडे राहून शेती बघतात म्हणून. पण आमचं त्यांच्याकडे लक्ष असतं. तेच तर मला म्हणायचं आहे. तुमचं लक्ष असतं हे महत्वाचं. कारण काहीही असो, सध्या तरी अनेक वर्षांपासून तुम्ही सासू सासऱ्यांपासून लांब राहत आहात हे खरे. एकत्र कुटुंब पद्धती चांगलीच आहे, पण आता काळाप्रमाणे थोडं बदलायला हवं. आपलाच हेका न चालवता नवीन पिढीचंही थोडं ऐकायला हवं. आताची पिढी प्रॅक्टिकल आहे, हुशार आहे. आपण थोडं त्यांच्याबरोबर 2 पावलं पुढे टाकली तर ते आपल्याला सोबत घेऊन जातील, नाहीतर ते पुढे निघूनही जातील नाईलाजाने, आपल्याला मागे सोडून. मला आमच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाहीये. आई वडील सासू सासरे चुकत असोत की बरोबर असोत, त्यांचं सगळं ऐकणारी, प्रसंगी आपलं मन मारून वेळ साजरी करणारी आपली शेवटची पिढी. जाऊ दे, झालं गेलं, पार पडलं सगळं. मला आता कुणाबद्दल तक्रार नाही आणि सोहम सखीशी भांडून मला उगीच त्यांच्याशी वाईटपणा घ्यायचा नाहीये. उलट मी त्यांच्यावर विश्वास दाखवणार आहे आणि तेही माझ्या विश्वासाला पात्र ठरतील, खात्री आहे मला. मला ना आता यांचं मी माझं सहजीवन हवं आहे. आता हळूहळू आमच्याही जबाबदाऱ्या खूप कमी झाल्यात. इतके दिवस सतत सासरच्या लोकांचं सगळं ऐकत राहिले मी. माझीही तुम्हा सगळ्यांवर माया आहे. मतभेद असले तरी आपलेपणाही आहेच आपल्यात. पण मला आता माझ्यासाठी, यांच्यासाठी जगायचं आहे. आता मला अगदी सुनेचीही ताबेदारी नको आहे. आणि पूर्वी मी घेत होते तसं टेन्शन तिने घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही. आम्ही एकत्र राहिलो असतो तर मला आनंद वाटलाच असता. पण ती दोघं वेगळं राहायचं म्हणतायत तर उगाच टिप गाळत काही मी बसणार नाही आणि लोक काय म्हणतील त्याचा विचारही करणार नाही. उलट जे घडेल त्यातही काहीतरी संधी शोधेन मी. त्या दोघांना वेगळं का राहायचं आहे माहित नाही, पण मला मात्र वेगळं व्हायचे मलाच. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सुबो स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.